हाय फ्रेंड्स, आजच्या क्लासमध्ये आपण कोणता टॉपिक बघणार आहे हे तुम्हाला कळलंच असेल. लेटर सिरीज फोर्थ स्टँडर्ड पासून तर MPSC पर्यंत प्रत्येक परीक्षेला या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. आता हे मेंटल ॲबिलिटी टेस्ट किंवा लेटर सिरीज हे टॉपिक अभ्यासाची काय गरज आहे बरं? डायरेक्टली शाळेमध्ये तर हे टॉपिक नाही आहे, परंतु स्पर्धा परीक्षेसाठी मात्र मेंटल ॲबिलिटी टेस्ट हा विषय 100% असणार म्हणजे असणार. याच्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता वृद्धिंगत होते किंवा वाढते. आणि दुसरी गोष्ट आहे की थिंकिंग पॉवर डेव्हलप झाल्यानंतर आपण प्रत्येक गोष्टीचं प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू शकतो. आणि प्रत्येक लोकांना प्रॉब्लेम सॉल्विंग करणारे लोक पाहिजेत, प्रॉब्लेम क्रिएट करणारे नाही. घरामध्ये पण बघा ना, आपण जर प्रॉब्लेम क्रिएट करत असो तर अदर फॅमिली मेंबर जे आहेत ते आपल्याला थोडंसं वेगळी वागणूक देतात. आणि आपण जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असो तर मात्र आपल्याप्रती लोकांची भावना चांगली होते. तर आजचा टॉपिक आहे लेटर सिरीज. सिरीज म्हणजे काय? एक क्रम आहे. आणि कशाचा क्रम आहे? तर लेटरचा क्रम आहे. ॲज वी नो दॅट देर आर द 26 लेटर्स इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये 26 लेटर आहेत, ए पासून जी पर्यंत किंवा झेड पर्यंत. तर हे तर काय आता शिकवण्याची काही गरज नाही, जसं ABCD वगैरे काय म्हणून घ्यायची गरज नाही. फक्त तुम्हाला हे सिक्वेन्स सोबत याचे सिरियल नंबर लक्षात ठेवणं आवश्यक आहे. येते लक्षात? आता एक सराव म्हणून तुम्हाला प्रत्येक PPT वर मी हे सिरियल नंबर दिलेले, परंतु मित्रांनो जास्तीत जास्त नंबर जर याचे पाठ असतील तर सोल्युशन थोडंसं फास्ट होतं. नाव तर ए याला 1 साइन केले, B ला असाइन केले 2, याप्रमाणे C चा नंबर 3, B चा 4, E चा 5, F चा 6, सिरियली नंबर दिले M13. पुन्हा N पासून सुरू 14, 15, 16, 17, 18 सो ऑन अप टू द 26. लेटर सिरीज असो, याच्यामधलं क्लासिफिकेशन असो, हे प्रॉब्लेम एनॉलॉजी असो लेटरची, हे सॉल्व्ह करत असताना आपल्याला या 2 स्ट्रीप अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून आत्ता सुद्धा तुम्ही वही पेन घेऊन बसा. मी इथे प्रॅक्टिस केलेले एक्झाम्पल 1-2 एक्झाम्पल मी समजून सांगतो. तुम्हाला तुमची उत्तरं आली की मी उत्तर सांगण्याच्या अगोदर तुमचं उत्तर प्रामाणिकपणे नोटबुकमध्ये लिहायचं. येते लक्षात? आणि उत्तर आल्या आल्या कमेंट्स करून सांगायचं मला कशाचं काय उत्तर आहे. बघू कुणाचं सगळ्यात लवकर उत्तर येतं. सो ट्राय टू कमेंट्स ऑल ऑफ यू. नवोदय लेक्चर सिरीज आपली सुरू आहे. फ्री ऑनलाईन क्लास आहे, फ्री. आणि त्याच्यामुळे तुम्ही इतर लेकरांना, लोकांना, विद्यार्थ्यांना ही माहिती फॉरवर्ड करू शकता. तर चला तर मग सुरू करू. लेटर सिरीज, इट्स ऑल द लेटर्स वी हॅव टू कन्सिडर हिअर फॉर द लेटर सिरीज. चला तर पुढची याच्यामधली जी स्लाइड आहे ती आपण बघू. लगेच क्वेश्चन सुरू करू आपण. जी कॉन्सेप्ट आहे बेटा, कॉन्सेप्ट, the concept is based on A to Z letters. फॉर एक्झाम्पल एक समजून सांगतो तुम्हाला. अगदी छोटं मूल आहे, बिलकुल नर्सरीतल्या मुलाला, ज्युनियर KGतल्या मुलाला जरी विचारलं ना तरी याला उत्तर येते. फक्त त्याचा प्रश्न फार सोपा असणार आहे. कसा असणार आहे? मी जर विचारलं बेटा देख ABCD और इसके बाद क्या आएगा, तो ये लेवल तो आपकी नहीं है, आपको तो थोड़े डिफिकल्ट क्वेश्चन आएंगे. तो ABCDE ते लगेच सांगणार की त्याचा आन्सर आहे E, कारण त्याला माहिती आहे हे सगळं सिरियली. त्याच्या मोठ्या वर्गामध्ये याच्यापेक्षा थोडा डिफिकल्टी लेवलचा क्वेश्चन आपण क्रिएट करू शकतो. ACEG आणि इथं दिला मी क्वेश्चन मार्क. ACEG क्वेश्चन मार्क. आता बघा याच्यापेक्षा थोडा डिफिकल्ट क्वेश्चन झाला. काय डिफिकल्टी याच्यामध्ये? एक एक लेटर स्किप केलंय किंवा याला जर नंबरिंग केलं बेटा 1, 3, 5, 7, ऑल दीज आर द ऑड नंबर्स. ओके. लेटर सिरीज मध्ये नंबर सिरीज पण लगेच शिकून घ्यायची, कारण याच्यानंतर नंबर सिरीज पण आपण सुरू करणार आहे. 1, 3, 5, 7 नंतर काय येणार आहे? 9. मग 9 साठी कोणतं लेटर आहे? I फॉर आईस्क्रीम. I फॉर आईस्क्रीम. येते लक्षात? जसं मी सांगितलं की ज्युनियर KG, सिनियर KGची मुलं हा पहिला प्रश्न सोडवू शकतात, त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न पहिली दुसरीची मुलं सोडवू शकतात. पण तिसरी आणि ऑनवर्ड्स जे लेकर आहेत त्यांना एवढे सोपे प्रश्न येणार नाहीत. म्हणून आपण ॲक्च्युअल याची सुरुवात करणार आहोत.
बघा सिरीजमध्ये अशा प्रकारे पण त्याचं कोरिलेशन विचारलं जाऊ शकते, अशा प्रकारे सिरियल पण विचारलं जाऊ शकते, रिव्हर्स सिरीज सुद्धा असू शकते, एकाड एक सिरीज पण असू शकते, कधी 2 ऍड करायचे, कधी 3 ऍड करायचे, कधी पुन्हा 2 पुन्हा 3, ही सिक्वेन्स. इट मीन्स जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन बघणार नाहीत तोपर्यंत हे प्रेडिक्शन करता येणार नाही. तर वेगवेगळ्या प्रकारचे मी या ठिकाणी क्वेश्चन्स घेतलेले आहेत. आपण डायरेक्टली क्वेश्चनला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन्स आपल्या समोर. क्वेश्चन नंबर फर्स्ट. ओके, फर्स्ट MCQs तुमच्या समोर आहे. AEI?U. बघा इथे सगळे तुमच्या समोर लिहिले. AEIO. आता U हे जे 5 लेटर आहेत ना, हे व्होवेल्स आहेत. इथे बघा, इथे लॉजिक आहे A E त्याच्यानंतर I क्वेश्चन मार्क आणि पुढे दिला U. तर AEIOU हे इंग्लिश मधले 5 व्होवेल्स आहेत. सो हियर लॉजिक इज डिफरंट. There is no logic of a gap and all those calculations are not applicable here. तर इथे कशाचं लॉजिक आहे बघा, व्होवेल्स. हाऊ मेनी व्होवेल्स आर देयर. आता तोपर्यंत उत्तर कमेंट्स मध्ये आलेच असतील बऱ्याचशा जणांचे. तर जसं इथं एक वेगळ्या प्रकारचं लॉजिक आहे and answer is O. and what is the similarity of the in case of this example? तो क्या है कि ये चारों के चारों वोवेल्स है और उसमें और एक इसमें से वोवेल्स कौन सा है? बी क्या है? कॉन्सोनेंट है, ये नहीं आएगा. सी क्या है? कॉन्सोनेंट है, ये भी तो नहीं आएगा, ये भी नहीं आएगा. तो इसका मतलब यहाँ पे आएगा O फॉर ऑरेंज. गेट इट? तो इसी हिसाब से जहां आपको डिफिकल्टी लगे आप यहाँ ये सीरीज में लेटर्स में उसके नंबर देख के क्वेश्चन सॉल्व कर सकते हैं. गेट रेडी. अब डिफिकल्टी लेवल क्वेश्चन की बढ़ती जाएगी. चलो नेक्स्ट है, नेक्स्ट क्वेश्चन है आपके सामने AGLPS. AGLPS. अब करना क्या है, जैसे ही क्वेश्चन आपको दिखे उसको नंबरिंग करना है, चाहे कितना भी इजी हो. ए ला नंबरिंग केलं बेटा आपण 1, G ला केलं 7, L चा नंबरिंग आहे 12, P चा आहे 16, S चा आहे 19. बघा 1 + 7, 1 आणि 7 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 1 + 6, 1 + 6 7. 7 आणि 12 मध्ये इथले इथे सबट्रॅक्शन करायचं. दोघांच्या मध्ये किती लेटर आहेत काय तेवढं काउंट करत बसायचं नाही, डायरेक्टली सबट्रॅक्शन. 12 - 7 5, 16 - 12 4, 19 - 16 3. आता येणार 2 म्हणजे 19 + 2 किती येणार बेटा? 21. किती येणार? 21. आणि 21 ला जे लेटर आहे ते आहे U. U फॉर अम्ब्रेला. तो करेक्ट आन्सर है U. ठीक. किती लोकांचं आले कमेंट करून सांगा फटाफट. अगदी सिंपल नंबरिंग करायचंय. छोट्या लेकरांनो तुम्ही लक्षात ठेवा, काय केलंय आपण लेटर्सला नंबरिंग केलंय आणि नंबरिंग मधलं लॉजिक शोधलंय. काय करायचंय? नंबरिंग मधलं लॉजिक शोधायचंय. बिलकुल सिंपल आहे. 1 नंबर दिले मग 7 दिले, मग कितीचा डिफरन्स आहे? 7 - 1 6. आता पुढे कितीचा आहे? 5 चा. इट मीन्स जो डिफरन्स आहे तो कमी 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 होत चालला. आणि किती कमी व्हायला? 1 न कमी व्हायला. एवढं सोपं आहे ते. नेक्स्ट एक्झाम्पल बिफोर यू. दिस इज क्वेश्चन नंबर 3. चला हे प्रयत्न करा माझ्या अगोदर किंवा माझ्यासोबत सोडवण्याचा आणि उत्तर आलेले लगेच कमेंट करायचे. BEINT. बी चा नंबर आहे बेटा 2, ई चा नंबर आहे 5, आय चा नंबर आहे 9. 2 प्लस किती? 5. 2 + 3 5. 5 प्लस किती? 5 + 4 9. आता यांचा नंबर जो आहे तो आहे 14. यांचा नंबर आहे 14 आणि टी चा नंबर आहे 20. टी चा नंबर आहे 20. 3 + 4 हे बघा 2 + 3 5 + 4 9 + 5 14 + 6 20 + 7 हे येईल 27. आता झाली गडबड. 27 तर लेटर्सच नाहीत इंग्लिश मध्ये. 26 पर्यंत आलं असतं तर बरं झालं असतं ना. आता 26 आलं हरकत नाही. 27 मधून हे आपले 26 मायनस करायचं म्हणजे एक नंबरचं लेटर येणार.
किंवा 27च्या पुढे हे संपले की पुन्हा इथून सुरुवात, हे सर्कल सारखे संपलं की सुरू. मग 26 नंतर जर 1 ऍड केला तर येणार 27. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर इज ए, थर्ड. गेटिंग? किती लोकांना कळाले? आता बघा शेवट, आता फक्त सिंगल सुरू आहे, पुन्हा डबल, ट्रिपल, 4 टाइम्स, 5 टाइम्स, 6 याला काही बंधन नाहीये. जेवढं चांगलं लॉजिक डेव्हलप आपलं होईल तेवढी गोष्ट आहे. म्हणून जर छोटे मुलं हा व्हिडिओ बघत असतील, छोटे म्हणजे 4थी 5वीचे, तर जिथपर्यंत तुम्हाला कळते तिथपर्यंत बघा. प्रत्येक एक्झाम्पल तर मी एक्सप्लेन करतोच आहे, पण लेटर सिरीजची PDF दिल्यानंतर सगळेच येतील असं नाही. जेवढे येतील तेवढे, बाकीच्याला थोडासा वेळ लागेल, पण प्रॅक्टिस 100% तुम्हाला याची होणार आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बिफोर यू, दिस इज द क्वेश्चन नंबर 4. ओके, क्वेश्चन नंबर 4 बघा. हा त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा प्रश्न. प्रत्येक ठिकाणी डिफरन्स नाही, प्रत्येक ठिकाणी डिफरन्स येणार नाही, काही ठिकाणी वेगळं लॉजिक येईल. काय वेगळं लॉजिक बघू बेटा आपण. ABBDCF असा जेव्हा गोंधळ असतो ना, सो ट्राय अल्टरनेट सिरीज. काय करायचं? अल्टरनेट सिरीज प्रयत्न करायचा आहे. अल्टरनेट सिरीज म्हणजे काय बेटा? 1 आड 1 AB. अरे किती सोपं आहे, सिरीज दिलेली तो ज्युनियर केजी बच्चा. ABCDEF इथे काय येणार? F. सेकंड प्लेसला F येणार आहे, कळलं आपल्याला. अरे बाप, सेकंड प्लेसला F, तर एकाच ठिकाणी म्हणजे उत्तर हे येऊ शकते. कुठेच F नाही ना, एकाच चान्समध्ये उत्तर आलं आपलं. फर्स्ट पण ट्राय करू काय येते. त्याच्यानंतर बघा B, C सोडले, B, D, E सोडले, F, J सोडले, G सोडले, H, I सोडायचे, J, JF. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट. ऑप्शन थोडे सोपे दिले त्याच्यामुळे उत्तर लवकर आले. कधी कधी ऑप्शन थोडेसे कॉम्प्लिकेटेड देतात. आता 2च्या लेटर सिरीजमध्ये, 1च्या लेटर सिरीजमध्ये ऑप्शन जास्त क्रिटिकल देणं मुश्किल आहे. बट पुढे पुढे बघा तुम्ही, ऑप्शन एकदम खतरनाक येतात. सो रेडी, नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 5. चला थोडासा ट्राय करा, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. 15-20 सेकंद वेळ घ्या, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट करा फटाफट. सोहम फाउंडेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला हे सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि ते व्हिडिओ दिसतील. YBTGO, YBT गो. ठीक आहे, YBT गो. तो वायचा नंबर आहे बेटा, वायचा नंबर आहे 25. वायचा नंबर किती आहे? 25. बीचा नंबर किती आहे? 2. टीचा नंबर किती आहे? 20. जीचा 7 आणि या ओचा नंबर आहे 50. आता जर इथे बघितलं तर एक अल्टरनेट सिरीज आहे, कमी लेटर्स आहेत पण अल्टरनेट आहे. बघा इथं जे काही उत्तर येणार आहे हे कन्सेप्ट करते याच्याशी, हे याच्याशी. हे 25, 20, 15चा काहीच मतलब नाही. कन्फ्यूज करण्यासाठी मध्ये उभे एक सिरीज टाकून दिली. आपल्याला याच्याशी मतलब आहे बघा. 2 + 5 7, 7 + 5 12, 7 + 5 12 आणि 12 ला काय येणार आहे? 12 हे जे आहे त्याला येणार L. ओके, 12 मला काय येणार? L. आता इथे मिक्स लेटर दिले तुम्हाला कशासाठी? की तुम्ही कन्फ्यूज व्हायला पाहिजे, तुमचं उत्तर चुकायला पाहिजे. पण हळूहळू हे लॉजिक लक्षात ठेवून कितीही अवघड एक्झाम्पल दिलं तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये वेगळं लॉजिक आहे. आतापर्यंत बघा तुम्ही, रिपीट लॉजिक नाही आहे. इथून पुढचा येणारा क्वेश्चन तर हा तर खतरनाक आहे. हा प्रश्न जे सोडवतील ना ते खरोखर हुशार. ठीक आहे, तर पुढचा क्वेश्चन थोडासा वेगळ्या अँगलनं त्याचा विचार करा. फक्त सिरियल नंबर न विचार करता आणखी काही वेगळ्या अँगलने त्याचा विचार करता येतोय का मित्रांनो बघा. याचं उत्तर कोण देतो ही मला एक क्युरियोसिटी है. याच्यानंतर ये है, एक्चुअली क्वेश्चन हॉर्स में होना चाहिए बट फिर भी इधर आ गया. चलो सॉल्व करो. AD PY, AD PY. चला हे तुम्हाला लेटर्स दिसले पाहिजे. मी या साईडला थांबतो. चला तुमच्यासाठी नंबरिंग करू. नंबरिंग केल्यानंतर 80 ते 90% प्रश्न सुटतो. ओके, चला A याला नंबर करू 1, D ला 4, P ला किती आहे 60 आणि Y ला किती आहे 25.
इथे काय 1 + 3 4 16 + 9 25. मग इथे किती ऍड करायचे आता 3 ऍड करायचे का 9 ऍड करायचे. सगळेच क्वेश्चन ऍडिशन सुटत नाही, सगळेच क्वेश्चन सबट्रॅक्शन सुटत नाही. आणि म्हणून मित्रांनो हे नंबर ऑब्जर्व करा 1 4 16 25. ये क्या है बेटा, ये है परफेक्ट स्क्वायर्स. ये क्या है, ये है परफेक्ट स्क्वायर्स. मग सिरियली बघा 1 चा स्क्वेअर दिलाय, 2 चा दिलाय, 3 चा नाही दिला. 3 चा किती पाहिजे, 9 पाहिजे. आणि 9 नंबरला कोणतं लेटर येईल, तर 9 नंबरला येणार आय फॉर आईस्क्रीम. परफेक्ट स्क्वेअर्स. आणि स्क्वेअर्स म्हणजे काय, मॅथमॅटिक्स मध्ये तर बघणारच आहे, पण स्क्वेअर्स म्हणजे बेटा n इंटू n. कोणताही नंबर स्वतः सोबत मल्टिप्लाय केला की त्याला म्हणायचं स्क्वेअर. कोणताही नंबर घ्या, 2 इंटू 2 4, 3 इंटू 3 9, 6 9, 3 इंटू 3 9, तर त्याला म्हणायचं स्क्वेअर. तर उत्तर येणार आय. नेक्स्ट क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल वाढत जात आहे. C D F G J K O P, C D F G J K O P, C D F G J K O P. You can try other alternate series or just to give the numbers to the letters C D. आता मध्ये काय सोडले, E सोडले, एकच लेटर सोडले, E सोडले, E स्किप केले बघा. C D E F G H I इथे दोन सोडले, H I ओके, H I J K इथे सोडले, L M N T सोडले. इथे एक सोडलं, इथे दोन सोडले, इथे 3 सोडले. आपण त्याच्या पुढे जायचं तर 4 सोडायचे. कशाच्या नंतर पीच्या नंतर M N O P Q R S T हे 4 सोडायचे. Q R S T. याच्या पुढे काय येतील U V. याच्या पुढे काय येणार U V. असं लॉजिक लागलं पाहिजे. एक लेटर सोडलं, 2 सोडले, 3 सोडले, 4 सोडले, पुढे आन्सर आहे. येतं लक्षात. सो आन्सर इज U V. खरं खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. दुसऱ्यानं उत्तर दिले त्याची कॉपी करायची नाही. किती लोकांचं आन्सर करेक्ट आलंय कमेंट्स. ठीक आहे, चल ते उत्तर झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. AZ BY CX DW EV. जेव्हा दोन लेटर मध्ये खूप जास्त फरक असतो, बघितलंच कळतं AZ, त्यावेळेस अल्टरनेट सिरीज असण्याची शक्यता असते. बघा A B C D E F. पहिलं तर लेटर अलग हो आपले F. आता F दोनच ठिकाणी, म्हणजे हे दोन पर्याय आपले कॅन्सल झाले. दोघांपैकी आता 50-50 थोडंसं सोपं जाईल. जास्त काही डोकं लावायची गरज नाही, लवकर येईल. त्याच्यानंतर Z च्या अगोदर Y, X W V. V च्या अगोदरचं लेटर ऑफकोर्स U. फू बाय फू, फुगडी फू. E F U. फायनल आन्सर F U. चला आता पुढचे जे 10 प्रश्न आहेत तुम्ही तुमच्या स्पीडनं करायचे. मी एक्सप्लेनेशन देत राहील, पण माझ्या अगोदर तुमचं उत्तर आलं पाहिजे, कारण मला एक्सप्लेन करायला वेळ लागेल, तुम्हाला तो वेळ वाचतो तुमचा. चला आता फटाफट पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला राहिलेले 10 क्वेश्चन झाले पाहिजे. सो रेडी, चलो फास्ट. क्वेश्चन नंबर 9. ये रहा आपके सामने 10,000 रुपए के लिए. Z B A D B F C H B. Again you can try alternate series. जब इस तरह के लेटर आएंगे, इस तरह का ग्रुप ऑफ लेटर आएगा, आपको ट्राई करना है अल्टरनेट सीरीज. Z, अब देखो Z यहां उसके पहले आया B, ओके, इसके बाद ए B C D, अब आएगा E सेकेंड प्लेस में, क्योंकि हमने सेकेंड प्लेस से शुरू किया था. अब ये Z B, मतलब एक छोड़ दिया, एक स्किप किया, इसके बाद D C छोड़ दिया, इसके बाद F E छोड़ दिया, F के बाद G H छोड़ दिया, तो H के बाद आएगा J और उसको हमको छोड़ देना है, वो आएगा J E. कहाँ पे है, ये रहा सेकेंड ऑप्शन. सो सेकेंड ऑप्शन इज करेक्ट. काय केलंय, अल्टरनेटिव्ह बघायचं. बघा फरक काय आहे, तुम्ही त्याला नंबरिंग करा. मी म्हटलं ना, आता काही एक्झाम्पल तुम्हाला तुमचे करावं लागणार आहे.
थोडं आपण फास्ट घेणार इथे एक्झाम्पल, पण नंबरिंग केलं की येते अशा प्रकारचे लॉजिक प्रॅक्टिसनच डेव्हलप होतात. म्हणून कुणीतरी म्हटलंय प्रॅक्टिस मेक्स मेन अँड विमेन बोथ परफेक्ट. दोघांना परफेक्ट करते, त्या याच्यामध्ये फक्त मेन परफेक्ट म्हणले, पण असं काय नाही, बोथ गेट परफेक्ट. ACEGIKMO बघा चला, ACEGIKMO. आता इथे काय स्किप केले मित्रांनो, B, ABC. पुन्हा इथे काय स्किप केले, D, EFG. पुन्हा काय स्किप केले, HIJK, L, MNO, P स्किप करायचे, MNOP. त्याच्यानंतर P च्या नंतर आपल्याला येणारे पुढचं लेटर, P स्किप केले की येणारे Q, आणि Q स्किप केले की येणारे S. Q स्किप केले की येणारे, म्हणजे प्रत्येक एक अल्टरनेट लेटर दिले. Q च्या नंतर लगेच R नाही लिहायचं, Q च्या नंतर R दिले त्यांनी, तिथं पण एक लेटर आपल्याला सोडून द्यायचंय, म्हणून येणार QS. करेक्ट आन्सर इज QS. आणि Q आणि S च्या मध्ये सुद्धा एक लेटर आहे. कळतंय सगळ्यांना एकदम बिलकुल. चलो ठीक आहे. आता याचा पुढचा क्वेश्चन आपण करणारच आहे, पण बरेचदा बघा आपल्याला कुणीतरी चिडवत आहे, आपण इरिटेट होतो आणि त्याच्यामुळं आपण चिडचिड करतो. त्याच्यावर एक छान गोष्ट आहे बिलकुल. खरं तर आता ती गोष्ट सांगायची होती तुम्हाला, आणि 100% कुठं ना कुठे जिथे वेळ भेटेल तिथे मी सांगेन, पण त्याचा सारांश असा त्या गोष्टीचा, डोंट गेट इरिटेड बाय स्टुपिड पीपल. त्याचं शॉर्टमध्ये आहे, कधीतरी ती गोष्ट सांगेल मी तुम्हाला, की ज्या वेळेस आपल्या सभोवतालचे लोक, मित्र असतील, सोसायटीतले लोक असतील, आपल्याला चिडवत असतील, आपण थोडेशा अभ्यासात कच्चे असल्यावर नावं ठेवत असतील, किंवा अशा प्रकारचा काही त्रास देत असतील, तो इग्नोर देम. ओके, आपली एनर्जी अशा गोष्टीमध्ये वाया घालायची नाही. कॉन्सन्ट्रेट ऑन सच अ क्वेश्चन्स. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 11. हा हॉट सेल बरं, एकदम गरम आहे, तरी त्याच्यातला हा थोडासा बरा क्वेश्चन आहे, सोपा क्वेश्चन आहे, पण बाकीचे क्वेश्चन मात्र अवघड आहेत. हाय ऑर्डर थिंकिंग स्किल्स. हॉट्स म्हणजे काय बेटा, हाय ऑर्डर थिंकिंग स्किल्स, म्हणजे अगोदरच्या प्रश्नापेक्षा हे प्रश्न थोडेसे अवघड असणार आहेत. हे क्वेश्चन सोडवायला थोडा वेळ जास्त लागतो, एनर्जी लागते. पहिला प्रश्न सोपा टाकला हॉट्समध्ये, पण ABCD बिलकुल सिंपल आहे. ABCD हे असं रिदम मध्ये म्हणलं ना, ABCD. आमच्या वेळेस गाणं म्हणायचे शाळेतली मुलं, ABCD सातारा, त्यात निघाला म्हातारा. कसा निघाला म्हातारा माहित नाही मला, पण ते गाणं होतं. त्याच्यानंतर बेटा ABCDE. एक लेटर आले की बघून घ्यायचं, कधी कधी नशिबानं तेवढंच एक लेटर असतं तिथे, दुसरं फाइंड आउट करायची गरज लागत नाही. आता बघा, असं कोणतं ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये ई सुरुवातीला आहे, ऑप्शन 4. एफचं लॉजिक फाइंड आउट करायची काय गरजच नाही, म्हणून इथे क्वेश्चन नंबर 4. पुढे एफ येणार म्हणजे येणार, तुम्ही काढून बघा, कारण पर्यायच नाही ना, आता ई आलं तर एफ यायलाच पाहिजे, कारण तसेच तो ऑप्शन दिले. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 बघा, आता 3-3ची सिरीज झाली. मी म्हटलं होतं तुम्हाला जर क्वेश्चन थोडेसे अवघड येतील. आता 3-3ची सिरीज आहे. ASYBRXCQW क्वेश्चन मार्क. इथे याच्यापैकी काय येईल हे आपल्याला लिहायचं आहे. आता इथे सुद्धा दोन ऑप्शन तर असेच कट होतात. कसे, ए च्या नंतर बेटा बी, याचं पहिलं तर याचं पण पहिलंच. अल्टरनेट सिरीज मध्ये तो ज्या नंबरला आहे त्याच नंबर सोबत आपण कोरिलेट करायचंय. हे बी तर इथे सी. आता इथे काय येणार, तर डी येणार. ओके, डी येणार. डी कुठे कुठे, पहिलं ऑप्शन, दुसरं ऑप्शन. हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. या दोघांमध्ये आता आपण आणखी एक लॉजिक बघितलं की क्लिअर होते. बघा, इथे व्हीपी आहे, इथे पीव्ही आहे. उत्तर आल्यानंतर परीक्षेत बऱ्याचदा ज्या सिली मिस्टेक होतात ते ह्या असतात. व्हीपी आणि पीव्ही दोन्ही सारखंच दिसतं, म्हणून थोडंसं काळजीपूर्वक सोप्या प्रश्नामध्ये जर मार्क्स गेले ना त्याचा त्रास फार होतो. आणि जर आपल्या एखाद्या परीक्षेत मेरिट 1 किंवा 2 मार्क्सनं जर गेला ना, मग तर त्याचा त्रास किती आहे हे तुमच्या येईल लक्षामध्ये. खूप भयंकर त्रास आहे, म्हणून सिली मिस्टेकला चान्सच द्यायचा नाही. उत्तर काढलं तरी ते परीक्षेमध्ये गोल करताना, सर्कल करताना पुन्हा एकदा मनाला विचारायचं, टॅली करायचं.
फक्त हुशार असणं पुरेसं नाही मित्रांनो. डोकं शांत ठेवून त्या प्रश्नावर पुनर्विचार करणे आणि उत्तर फायनल करणे हे खूप महत्त्वाचं, अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. ए बी सी डी एक तर लेटर आलं, दुसरं आलं की आन्सरच आलं आपलं. आता यस आर पी क्यू आर यस यस उलटी सिरीज सुरू आहे. यसच्या अगोदर आर, आरच्या अगोदर क्यू, क्यूच्या अगोदर काय ते येणार आहे पी, क्यूच्या अगोदर काय ते येणार आहे पी. आता डी पी, कुठे डी पी सेकंड आहे, म्हणजे थर्ड जे राहिलेलं बेटा ते 100% व्हीच येणार आहे, काही विचार करायची गरज नाही. सो सेकंड ऑप्शन इज करेक्ट. फर्स्ट काय इनकरेक्ट आहे, कारण त्यांनी ते व्ही पी ची सिक्वेन्स, पी व्ही ची सिक्वेन्स हे त्यांनी बदललेलं आहे. सो दिस इज क्वाइट डिफिकल्ट क्वेश्चन ॲज कम्पेअर टू द प्रिव्हियस. चला आता पुढचा ट्राय करू क्वेश्चन. बघू शेवटपर्यंत सगळेच्या सगळे उत्तर कोणाला येतात. के डी डब्ल्यू एम जी डी ओ जी क्यू, ओ जी क्यू 3 ची सिरीज आहे. के डी डब्ल्यू बघा आता लेटर मध्ये खूप गॅप आहे. के डी नंतर डायरेक्ट डब्ल्यू, म्हणजे इथं पुन्हा अल्टरनेट सिरीज असू शकते किंवा आहेच. के आय जे के एल एम एम एन ओ म्हणजे एक एक सोडले एम एन ओ, पी सोडायचे क्यू, पी सोडायचे क्यू, क्यू आर. ओके आता क्यू कुठे कुठे, एक तर इथे एक तर इथे, म्हणजे हे कटलं हे कटलं, या दोन पैकीच आता दोन पैकी छापा काटा नाही करायचा. हा दोन पैकी कोणता हेड अँड टेल असं नाही करायचं. बघू आपण काय ते. त्याच्यानंतर डी जी, डी जी. आता डी आणि जी मध्ये काय काय ई एफ दोन लेटर सोडावे लागतात. नंतर जी नंतर पुन्हा जे आले, तर जी नंतर जे मध्ये सुद्धा दोन लेटर एच आणि आय. जे नंतर जर पुन्हा दोन लेटर सोडले तर येणार आहे आपलं यम. काय येणार बेटा यम, क्यू यम. आता इथे आणि इथे क्यू एम कुठे इथे, म्हणजे हे ऑप्शन करेक्ट आहे, हे रॉंग आहे. अपसुकच पुढे एन येणार, क्यू एम एन, क्यू एम एन. ओके किती लोकांचं आलंय. हा कमेंट्स करायचा कंटाळा करू नका, कमेंट्स करून धडाधड सांगायची उत्तर. आणि जर कुणाला एखाद्या क्वेश्चनमध्ये डाऊट असेल सो यू कॅन आस्क अगेन. आय विल 100% एक्सप्लेन इन अ नेक्स्ट लेक्चर. ते एक्सप्लेन करेल किंवा पर्सनल डाऊट सेशनमध्ये सुद्धा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. क्वेश्चन नंबर 14, क्वेश्चन नंबर 14, क्वेश्चन नंबर 14. उघडा डोळे बघा नीट. हा प्रश्न कोणत्या चॅनलचं ब्रँडिंग नाही, सहज आठवलं. ए ओ पी सी क्यू आर ई एस टी जी यू व्ही. अतिशय प्रामाणिकपणे सॉल्व्ह करायचे, दुसऱ्याचे कमेंट बघायचे नाही, कारण खूप मेहनत घ्यावी लागते लेकरांना. हे एक लेक्चर तयारी करायला 3 ते 4 तास जाते. क्वेश्चन सिलेक्ट करा, पीपीटी बनवा, अरेंज करा, खूप आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ रेकॉर्ड करा किंवा लाईव्ह घ्या, अपलोड करायला पुन्हा 1-1.5 तास, म्हणजे एका तासाचा व्हिडिओ करायला 6 ते 7 तास ही मेहनत असते. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर करणारच आहात तुम्ही, आणि तुमच्या इतर मित्रांना सांगा. चला ए ओ पी सी क्यू आर ई एस टी जी यू व्ही पुनः अल्टरनेट सीरीज ट्राई करेंगे. अब क्या आएगा देखो. ए के बाद सी मतलब किसको स्किप किया है, बी को स्किप किया है. सी के बाद ई किसको स्किप किया है, डी को स्किप किया है. ई के बाद जी, और जी के बाद क्या आएगा, जी के बाद एक स्किप करना है और यहाँ पे आएगा आई. क्या आएगा बेटा, आई आएगा. अब एक एक लेटर स्किप करके देख रहे हैं. ओ, ओ के बाद ओ कितने नंबर पे है 15, उसके बाद है 17, उसके बाद है 17, तो ये हो गया 17. क्यू के बाद ये हो गया 19, इसके बाद ये हो गया 21. अब आएगा 23 नंबर, तो 23 पे है डब्ल्यू आई डब्ल्यू. आई डब्ल्यू है क्या, नहीं आई डब्ल्यू है, आई डब्ल्यू. अब आई डब्ल्यू ये ऑप्शन में नहीं है, इसमें नहीं है, इसमें है, इसमें नहीं है, तो यही आएगा. ये देखने की जरूरत नहीं है, फिर भी देख लेंगे. पी 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 क्यू आर, एक छोड़ दिया, आर के बाद फिर एक छोड़ दिया, टी के बाद फिर एक छोड़ दिया, वी के बाद यू वी डब्ल्यू ने यहां पे स्किप नहीं किया है. पी क्यू आर, पी के बाद दिया है आर, यहाँ पे एक छोड़ दिया.
R के बाद T एक छोड़ दिया, अब T के बाद एक छोड़ने के बाद आया V, V के बाद एक छोड़ेंगे तो आना चाहिए X, X आएगा X, IWX आ गया, IWX मैच हो गया, IWX 100% करेक्ट आन्सर. 3-4 प्रश्न राहिले एवढे बघू आणि मग राहिलेल्या वेळामध्ये तुम्हाला जे एक्स्ट्रा क्वेश्चन मी देईल त्याच्यामध्ये काही सिंगल लेटरचे, काही डबलचे, अगदी 3-3, 4-4 पर्यंत. तर सगळ्यांचे 5-5, 10-10 एक्झाम्पल दिल्यानंतर टाइम लावून सॉल्व करायचे. आताच्या सगळ्या परीक्षा बेटा काय चेक करतात आपली? स्पीड अँड पॉवर. काय चेक करताय? स्पीड अँड पॉवर. स्पीड पण पाहिजे, पॉवर पण पाहिजे. एखादं लेकरू 60 प्रश्न सोडवण्यासाठी 4 तास घेते आणि एखादं ते एकाच तासात सोडवते, तर याची स्पीड बेटर आहे. ॲक्युरेसी विथ स्पीड. ॲक्युरेसी पण पाहिजे, नाहीतर एका तासात 100 प्रश्न सोडवले आणि 90 चुकले, काय फायदा त्या स्पीडचा? म्हणजे स्पीड मेंटेन करायची आणि ॲक्युरेसी पण मेंटेन करायची आहे. ओके, टाइम लावून बघायचं, टाइम लावून किती मिनिटात किती क्वेश्चन सोडवतात. कारण खूप सारे एक्झाम भेटतात, जसे नीटची एक्झाम स्पेशली जे डबल पुढे गेल्यानंतर सध्या तर काय नाही, तर ही स्पीड अँड पॉवर टेस्ट आहे. स्पीड अँड पॉवर, तुमची स्पीड पण चेक करतात, ॲक्युरेसी चेक करतात आणि सगळ्यात उत्तम परफॉर्मन्स जे करते ना त्यांना ते सिलेक्ट करतात. ही त्याची सुरुवात आहे, या परीक्षा त्याची सुरुवात आहे. बरेचसे पालक फक्त रेग्युलर अभ्यासावर भर देतात. शाळेमध्ये 99% आले, 100% आले, त्यांना वाटतं अरे बापरे मुलं तर खूप हुशार आहे, पण खरा कस लागतो कॉम्पिटिटिव्ह एक्झामला. जर शाळेमध्ये 100% पडतात मग कॉम्पिटिटिव्ह एक्झामला का नाही पडत आहे? कॉम्पिटिटिव्ह एक्झामला ही मुलं सक्सेसही होत नाहीत बऱ्याच वेळेस. म्हणून हे बॅलन्स असणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून बेटा हे फाउंडेशन नावाचा जो प्रकार आहे ना, फाउंडेशन नावाचा जो प्रकार आहे हा उदय असा की तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे तुमच्या कॅपॅसिटीनुसार शिकवलं जातंय. शाळेमध्ये वर्गाच्या कॅपॅसिटीनुसार शिकवलं जातंय. फाउंडेशनमध्ये बेसिक कॉन्सेप्ट सांगून ज्याची जेवढी मर्यादा आहे तेवढं तुम्ही शिकू शकता. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाचं अगदी मनपूर्वक तुम्ही याची तयारी करा. लेटर सिरीज टॉपिक एकदम परफेक्ट झाला पाहिजे. आणि मी प्लॅन करतोय की गुगल फॉर्ममध्ये याच्या टेस्ट बनवायच्या आणि तुम्ही ते ऑनलाईन सोडायच्या. थोडं टाइम कन्झ्युमिंग आहे पण आपण करू, मग जरा मजा येते, आपला स्कोर किती आलाय काय आलाय. चला, तर नेक्स्ट क्वेश्चन बेटा तुमच्यासमोर क्वेश्चन नंबर 16. हा खरोखर हॉट क्वेश्चन, तोंडाला भाजल थोडंसं जपून. एक मिनिट, नंबर मध्ये काय गडबड झाली का? क्वेश्चन नंबर 14 बरोबर 15 आहे. क्वेश्चन नंबर 15 करा काय? क्वेश्चन नंबर CDEIJKNOP CDE. इथे सुद्धा CDE बघा, इथे बी स्टिक केलंय, पुन्हा नंतर लगेच E दिलंय. म्हणजे याला 3 नंबर, याला 4, बी नाही स्किप केलं, बी तर अगोदर येते, इथे येते, काही स्किप नाही केलं. 3, 4, 5 ओके. बी त्याला सुरुवातीलाच आहे, त्याला आपण स्किप म्हणू शकत नाही, ते दिलंच नाही, तो सिरीजचा पार्टच नाहीये. तर CDE 3च ग्रुप केले बेटा, सिरियली CDE. ओके, नंतर E नंतर डायरेक्ट आय आलाय, E नंतर आय, E कुठे? इथे, आय कुठे? इथे. बघा हे इथे किती लेटर सोडलेत त्यानं? हे 3 लेटर सोडले. इथे लक्षात, म्हणजे 3चा ग्रुप, पुन्हा 3 लेटर सोडले, पुन्हा 3चा ग्रुप, पुन्हा 3 लेटर सोडलेत का बघू. के नंतर एन घेतले, के नंतर एन, म्हणजे त्याने आता 2च लेटर सोडले. इथं 3 लेटर सोडले, इथं 2 लेटर सोडले, आता एकच लेटर सोडायचं. मग पी नंतर एकच लेटर सोडायचं क्यू, त्याच्यानंतर येणार RST. इथं घाईमध्ये बघितलं पटकन 3 लेटर सोडले, इथं पण 3 सोडायचे, ऑप्शन निवडायचं. म्हणजे जसं पी नंतर 3 सोडले तर TUV ही होते सिलेबस स्टेप. इथलं एकाचं लॉजिक फाइंड आउट केलं की ते लॉजिक इथे लावायचं असं नाही, त्यांनी चेंज केलं ना, इथे 3, इथं 2, इथं 1. आणि आपण घाईमध्ये जर इथलं बघितलं शेवटच्याला लावलं, टाइम वाचवायचे, सरळ सांगितले जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे, मग चला पळवा गाडी, असं जर केलं तर हे कार्यक्रम चुकू शकते. सो करेक्ट आन्सर इज द RST. गेट इट. चला, इथे काही ना काही लोकांचे चुकलेले असणार आहे, TUV पण उत्तर आलेलं असणार आहे.
पण माहित नाही, जे खरं बोलतील ते स्वतःला विचार. क्वेश्चन नंबर 16. ओनली 3 क्वेश्चन्स आर देयर. 18 पर्यंतचे 3च प्रश्न राहिले. हे क्वेश्चन आपल्याला प्रामाणिकपणे करायचे आहेत. 5 मिनिटांमध्ये आपले हे 3 प्रश्न त्याच्या अगोदर होतील कदाचित. ए बी वाय एक्स 4 चा ग्रुप आहे. एक टर्म 4 लेटरने बनलेली बेटा. ए बी डी ई जी एच. याच्यामध्ये पण 2 प्रकार. ए बी, हे डी ई, जी एच, जे के. आता ए बी इथे सी स्किप केलंय, नंतर इथे ई आणि एफ स्किप केलंय, ई एफ, नंतर जी एच, आय इथे पुन्हा एक स्किप केलंय, आय जे. आता के एल पुढे स्किप करायला लागणार बेटा, के एल. याच्या पुढे येणार एम एल. हे कळतंय का बघा. इथे एकच लेटर स्किप केलंय सी. या 2-2चाच ग्रुप बघतोय आपण, या 2-2चा. ओके, बाकी काय बघत नाहीये सध्या. 2-2चा ग्रुप बघतो. या 2-2चा ग्रुप बघताना काय केलंय, ए बी कंटिन्यू लिहिले, सी सोडून दिले, डी ई लिहिले. पुन्हा पुढचं लेटर लिहिताना काय केलं त्यांनी, ई एफ सोडून दिले. पुन्हा 1 1 2 1 2 असा रिदम क्रिएट झाला पाहिजे. मग येणार एम एम एन. एम एन कुठे कुठे, इथे येते आणि इथे. म्हणजे आपल्याला आणखी एक ट्राय करावं लागणार. एकावरून उत्तर नाही येणार. दुसरी सिरीज पण बघावी लागणार आहे. आता दुसरी सिरीज काय बेटा, वाय एक्स. रिव्हर्स सिरीज आहे, वाय एक्स. आणि पुन्हा घेतलं व्ही. आता एक्स आणि व्ही, हे बघा एक्स आणि व्ही 24 22 एक स्किप केले. त्याच्यानंतर व्ही यू, नंतर एस आर. व्ही यू म्हणजे वाय एक्स मध्ये एक लेटर सोडलं, वाय एक्स मध्ये एक लेटर सोडलं, व्ही घेतलं. व्ही यू मध्ये एक लेटर सोडलं, एस आर घेतलं. त्याच्यानंतर पुन्हा एक लेटर सोडलं, पी ओ घेतलं. पुन्हा एक लेटर सोडलं तर एम एल यायला पाहिजे, एम एल. म्हणजे वरची सिरीज 1 2 1 2 आहे, खालची सिरीज -1 रिव्हर्स अशी आहे, उलटी. पण एकचा डिफरन्स आहे. त्याला काही मर्यादा नाही, कोणतेही लॉजिक लावू शकतात. एकाला हे लॉजिक लावले, 4ही लेटरला 4ही लॉजिक लावू शकतात. ते कळते तुम्हाला, 4ही लेटरला 4ही लॉजिक लावता येतात, लावू शकते, असा काही नियम नाही. चलो नेक्स्ट, सेकंड लास्ट क्वेश्चन इज देयर. ओहो रुको भाई, करा विचार या क्वेश्चनचा. सुरुवातीलाच क्वेश्चन मार्क आहे, डी आर ई क्यू जी यू एच टी जे एक्स के डब्ल्यू. काय फरक पडतंय त्यांना, अल्टरनेट सिरीज, उलट तो उलट. जे नंतर जी, जे चा नंबर आहे 10, जी चा नंबर आहे 7, म्हणजे याचा नंबर 10, याचा नंबर 7, याचा नंबर 4. 10 मधून 3 गेले तर 7, 7 मधून 3 गेले तर 4, 4 मधून 3 गेले तर 1 राहणार. म्हणजे सुरुवातीचं लेटर येणार ए. क्या बात है, खोदा पहाड़ निकला चूहा. क्या बोलते से, खोदा पहाड़ निकला चूहा. अब ए लेटर तो किसी में भी, तीनों भी ऑप्शन में नहीं है, तो यही बन गया बादशाह, ए ओ बी एन. बाकी के देखने से क्या फायदा है, देखने से कुछ फायदा नहीं. बट बी श्योर अबाउट दिस ए. ये जब आएगा ना, ये परफेक्ट लॉजिक होना चाहिए. अगर आपके पास टाइम है तो बाकी के लॉजिक फाइंड आउट करो, और नहीं है तो कुछ करने की जरूरत है नहीं, क्योंकि ई टी जे ये कभी भी यहां नहीं आएगा, तो इसलिए आएगा ए. ठीक है, कितना सिंपल है देखो. मतलब अगर और इसे दूसरे लेटर से देखते थे हमें डब्ल्यू से, तो बहुत टाइम लगता था शायद, लेकिन ये फटाफट आंसर है. चलो सर फटाफट. लास्ट क्वेश्चन है ये, क्वेश्चन नंबर 18. चलो इसको निपटा देते, लास्ट क्वेश्चन को निपटा देते. ए वाई बी जेड सी 5 इसका है, फिर डी डब्ल्यू ई एक्स 5 है. लेकिन क्या डरना है, 5 है 6 है, भाई लॉजिक तो सेम, उसको डरना क्या है. ठीक, चलो ए अल्टरनेट सीरीज खेलेंगे, उसके बाद ए बी सी डी ई एफ. ओ हो, ये तो बहुत मास्टरमाइंड निकले भाई. ये देखो ए बी सी डी ई एफ जी एच आई जे, पूरी एबीसीडी देखे रखी है, बिल्कुल सीरियल, कोई झंझट ही नहीं है. आई जे के एल एम, ये स्टार्टिंग वाला तो आएगा एम. तो ये 2 भाई तो हो गए कैंसिल, 2 भाई तो हो गए कैंसिल.
अब इसके बाद क्या आने वाला है, सेकेंड लेटर देखेंगे या एक अल्टरनेट छोड़ के हम निकाल सकते हैं ना, एक अल्टरनेट छोड़ के आएगा यन, यहाँ पे एक लेटर आएगा, एक अल्टरनेट छोड़ के यन आएगा ओ, और उसके बाद 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 लेटर का ग्रुप है। तीन तो हमको मिल गए, कौन कौन से मिल गए, यम मिल गया, यन मिल गया और ओ मिल गया। तो भाई ये दोनों में से ये किसमें है, देखो फर्स्ट इस पे यम, इसमें है, थर्ड इस पे यन, बस इसमें नहीं है, तो ये देखने की क्या जरूरत है, पूरी सीरीज देखने की क्या जरूरत है, आ गया आन्सर। तर हे असं लॉजिकनं पण काढता आलं पाहिजे, अख्खे सगळ्याचे लेटर बघण्याची गरज लागत नाही, कारण ऑप्शन द्यायला मर्यादा आहे। एवढ्या प्रोबॅबिलिटी कशा काय देणार, ऑप्शन तर 4च द्यायचे का त्यांना। चला, किती लोकांनी आजचं लेक्चर एन्जॉय केलं, खरं सांगायचं, कमेंट करून सांगायचं, आणि जास्तीत जास्त मित्र मैत्रिणीला हे शेअर करायचे। काही बेसिक छोट्या सूचना आणि त्याच्यानंतर हे लेक्चर इथेच संपणार आहे। जसं मित्रांनो, YouTube वरती आपलं सोहम फाउंडेशन नावाचे चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा। या नावाचं आणखी एखादं चॅनल आलं तर ते सोशल चॅनल आहे, आपलं एज्युकेशनल चॅनल आहे। फेसबुकवर पण या नावानं मी तुम्हाला सापडेल, डॉक्टर राजेंद्र जाधव, ईमेल sohamfoundation22@gmail.com। याच्यावरती काही समस्या असतील तुम्हाला तरी तुम्ही मला मेल करू शकता, पण मेल करणं थोडंसं जिकिरीचं आहे, आजकाल मेलवर बिलकुल जास्त त्याला कोणी हे करत नाही। पॉप्युलर आहे व्हॉट्सअप, रील्समध्ये इन्स्टा, ओके, किंवा काही भारी लेकर आहेत, शेअर चॅट आहे, इन्स्टा आहे, हे सगळं टाइम कन्झ्युमिंग लोक बघत राहतात, हे कामाचं आहे। ज्यांना वाटतं कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे आपले रिझल्ट आले पाहिजे, तुम्ही बिनधास्त विश्वास ठेवून ही लेक्चर सिरीज, फ्रीमध्ये लेक्चर सिरीज अटेंड करा, 100% तुमचे रिझल्ट येतील। आणि व्हॉट्सअप नंबर, कॉन्टॅक्ट नंबर आहे 8308446767। मुद्दाम असं लिहिलं आहे, आपण जर एक डिजिट म्हटलं तर लक्षात राहत नाही, म्हणून बऱ्याचदा याचे ग्रुप्स करायचे किंवा चेंक्स करायचे, लवकर लक्षात राहते। सो थँक्यू, हॅव अ नाईस डे, धन्यवाद।